नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक्झिट एक्झाम संदर्भात एक अतिशय आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी NBEMS यांच्याकडून एक ऑफिशियल नोटीस आलेला आहे। दिनांक 20 सप्टेंबर 2024 या तारखेचं नोटीस आहे। नोटीसमध्ये काय म्हटलेलं आहे तर जी काही एक्झिट एक्झाम होणार होती 3, 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी, तर ही जी एक्झाम आहे 3, 4, 5 ऑक्टोबर रोजी जी एक्झिट एक्झाम होणार होती तर ती या ठिकाणी काही काळासाठी पोस्टपोन केलेली आहे। त्याची जी एक्झामच्या तारखा आहेत त्या ज्या काही पुन्हा नव्यानं तारखा होतील त्या कळवल्या जातील असं या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे। लक्षात ठेवा, काही काळासाठी एक्झाम स्थगित केलेली आहे। पूर्णपणे एक्झाम कॅन्सल झाली आहे का? एक्झाम कॅन्सल झालेली नाही आहे, मात्र या ठिकाणी एक्झामची डेट, एक्झामच्या ज्या तारखा आहेत त्या पोस्टपोन झालेल्या आहेत। आता काही काळासाठी का होईना एक्झाम जर या ठिकाणी एक्सटेंड केले, तारखा पुढे गेल्यात, तर या ठिकाणी सकारात्मक बाजू आहे, ती म्हणजे तारखा पुढे गेलेल्या आहेत, तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळेल। दुसरी गोष्ट, यांनी या नोटीसमध्ये आणखीन एक गोष्ट म्हटलेलं आहे की परीक्षेचं स्वरूप किंवा या ठिकाणी इतर जर काही बदल झाले तर ते वेळोवेळी NBEMSच्या वेबसाईटवरती कळवले जातील। तर PCIनं घेतलेल्या निर्णयामुळं या ठिकाणी एक्झामच्या तारखा पोस्टपोन झालेल्या आहेत। शिवाय या ठिकाणी दुसरी गोष्ट म्हणजे परीक्षेच्या स्वरूपात देखील जर काही बदल झाला तर तो कळवला जाईल। आता जर झाला तर असं जरी यांनी म्हटलं असलं तरी जर तरची शक्यता कधी येते? बदल होणार असेल तरच होतो। याचा अर्थ काय आहे? कुठेतरी विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला किंवा तुम्ही विद्यार्थी मिळून जो काही लढा दिला, वेळोवेळी तुम्ही जे काही पाठपुरावा केला, वेगवेगळ्या ठिकाणी निवेदनं दिली, तुमच्या संघर्षाला या ठिकाणी आलेलं यशच म्हणावं लागेल। कारण येत्या काही काळात याच्यावरती पुनर्विचार होईल। कदाचित एक्झिट एक्झाम कॅन्सल होईल का? तर कॅन्सल होण्याची शक्यता कमी आहे, पण या ठिकाणी एक्झाम जरी कॅन्सल नाही झाली तरी परीक्षेचं स्वरूप हे निश्चितच बदलेल। जे काही एक्झामची फी आहे ती देखील कदाचित भविष्यात कमी होऊ शकते। पण आपल्यासाठी आनंदाची बातमी हीच असणार आहे की काही काळासाठी का होईना एक्झिट एक्झाम ही पोस्टपोन झाली आणि नक्कीच मला पूर्णपणे खात्री आहे की ज्या काही गोष्टी मला समजलेल्या आहेत बाहेरून त्यानुसार परीक्षेचं स्वरूप देखील 101% बदलणारच आहे। तर आपण थोडा वेळ वाट पाहूया, ऑफिशियली ज्यावेळेस PCI अनाऊन्स करेल की एक्झिट एक्झामचं स्वरूप कशा पद्धतीनं असणार आणि कोणत्या तारखेला होईल ते समजेलच। तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, NBEMSची जी वेबसाईट आहे ती वेळोवेळी चेक करत राहायची आहे। ऑफिशियली PCIकडून किंवा इतर ठिकाणी जे काही अपडेट येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। तर सध्या तरी इतकीच बातमी आहे की या ठिकाणी जी काही 3, 4, 5 ऑक्टोबर रोजी एक्झिट एक्झाम होणार होती ती पोस्टपोन झाली। अर्थात एक्झाम जर पोस्टपोन झाले तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही अर्ज केलेले नव्हते त्यांना देखील अर्ज करायची संधी निश्चितच उपलब्ध होईल। कारण या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांनी एक्झामची फी जास्त होती त्यामुळं देखील विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले नाही आहेत। आणि जे काही विद्यार्थ्यांनी मिळून तुम्ही आंदोलन केलं, निवेदनं दिलीत, अनेकांनी फॉर्म भरले नाही, या सगळ्या गोष्टीचा सकारात्मक परिणाम हा आहे की कदाचित पुन्हा एकदा फॉर्म भरायला मुदत दिली जाईल, फी देखील कमी होईल आणि मला खात्री आहे की या ठिकाणी परीक्षेचं स्वरूप देखील निश्चितपणे बदलेल। तर आपण सकारात्मक राहूया, जो काही बदल होईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। PCIकडे देखील आपण पाठपुरावा करत राहूया आणि हे जे काही बदल झाला आहे, परीक्षा जी काही पोस्टपोन झाली, यामध्ये 100% जर कोणाचं यश असेल ते तुमच्या विद्यार्थ्यांचं आहे आणि शेवटी तुम्ही दाखवून दिलेलं आहे की एकत्र आला तर काय बदल होऊ शकतो। त्यामुळे इतरांनीही जे नकारात्मक होते की परीक्षेचे स्वरूप बदलेल की नाही किंवा फी कमी होईल की नाही, एक्झाम तर कॅन्सल होणार नाही, त्या सगळ्यांसाठी एक चपराक आहे। विद्यार्थी एकत्र आले तर काहीही होऊ शकतं। खास करून मला अशाही विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की ज्यांनी या ठिकाणी थोडा वेट केला नाही, फॉर्म घाईघाईत भरले, तर त्यांनी देखील समजून घ्या, एकत्र आलो तर काहीतरी सकारात्मक होऊ शकतं। असेच एकी शेवटपर्यंत दाखवा। जर काही अपडेट आलं नवीन तर मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। सध्या एवढंच आहे की या ठिकाणी परीक्षेची डेट पोस्टपोन झालेली आहे, नेमकी किती तारीख आहे ते अजून कळवलेलं नाही, भविष्यात कळवतील आणि परीक्षेचं स्वरूप आणि इतर जर काही बदल झाले तर वेळोवेळी कळवले जातील, हे यांनी सांगितलेलं आहे। तर ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी या ठिकाणी एक्झिट एक्झामचे ॲस्पायरंट आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।